आता आपण पाहणार आहोत पुढचा टाईप म्हणजेच 8 ते 40 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक सम व विषम संख्या किती? तर 8 ते 40 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक सम व विषम संख्या किती हे आपल्याला काढायचं. जो की आपण लास्ट टाइप पाहिला होता, एकूण नैसर्गिक संख्या बरोबर एकूण नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. म्हणजेच शेवटची संख्या 40 मधून जर आपण 8 वजा केलं तर उत्तर येते 32 अधिक 1 33. एकूण नैसर्गिक संख्या आल्या 33. आता आपल्याला काढायचे एकूण सम संख्या आणि एकूण विषम संख्या. एकूण सम संख्या बरोबर जे की आपण सूत्र सांगितलं होतं लास्ट टाइम की दिलेल्या दोन्ही संख्यापैकी पहिली संख्या 8 समसंख्या आहे, 40 ही पण समसंख्या आहे, म्हणजे 8 स्वतः एक समसंख्या आहे, 40 पण एक समसंख्या आहे. दोन्ही समसंख्या आहेत. जर या दिलेल्या दोन्हीच्या दोन्ही जर समसंख्या असतील आणि आपल्याला जर समसंख्याच काढायला सांगितलं असेल तर ज्या काय एकूण संख्या आलेल्या असतील, एकूण संख्या अधिक 1 भागिले 2. म्हणजे दिलेल्या दोन्हीच्या दोन्ही जर समसंख्या असतील आणि आपल्याला एकूण समसंख्या काढायच्या असतील तर एकूण संख्या अधिक 1 भागिले 2 करायचं. म्हणजे एकूण संख्या 33 अधिक 1 भागिले 2 म्हणजेच 34 भागिले 2 बरोबर 17. एकूण समसंख्या येतील 8 ते 40च्या दरम्यान 17. कारण दिलेल्या दोन्ही संख्या कोणत्या आहेत ते बघायचं. दिलेल्या जर दोन्हीच्या दोन्ही संख्या समसंख्या असतील तर त्यामध्ये अधिक 1 करायचं आणि त्याला 2 न भाग लावायचा. समजा तुम्हाला हे सांगितलं की एकूण विषम संख्या काढायची आहेत. या दोन्ही दरम्यानच्या एकूण विषम संख्या, एकूण विषम संख्या बरोबर. आता या दिलेल्या दोन्हीच्या दोन्ही समसंख्या असल्यामुळे आपल्याला विषम संख्या काढत असताना याच्यातून 1 वजा करायचं. एकूण संख्या वजा 1 भागिले 2. एकूण संख्या आल्या होत्या आपल्या 33, त्यातनं 1 वजा केलं भागिले 2 म्हणजेच 32 भागिले 2 बरोबर 16. म्हणजेच 8 ते 40च्या दरम्यान एकूण समसंख्या येतील 17, एकूण विषम संख्या येतील 16 आणि एकूण नैसर्गिक संख्या येतील 33. हाच एक टाईप महत्वाचा आहे की जो मुलांना समजण्यासाठी थोडा अवघड वाटतो तो. परत त्याच्यावरची उदाहरणं मी काही उदाहरणं घेतोय. 10 ते 60 दरम्यानच्या एकूण नैसर्गिक संख्या किती? पहिलं काढू आपण नैसर्गिक संख्या. एकूण नैसर्गिक संख्या बरोबर एकूण नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. म्हणजेच शेवटची संख्या 60, पहिली संख्या 10, 60 मधून 10 वजा केला तर 50, 50 अधिक 1 बरोबर एकूण संख्या 51 येते. एकूण सर्वच्या सर्व नैसर्गिक संख्या 10 ते 60च्या दरम्यान 51 येते. आता यातले आपण एकूण समसंख्या काढूया. एकूण समसंख्या बरोबर दिलेली पहिली संख्या समच आहे, शेवटची पण संख्या सम आहे, म्हणजे दोन्हीच्या दोन्ही संख्या सम आहेत आणि आपल्याला समच काढायचंय. म्हणजे जे विचारलंय जर तेच काढायचं असेल तर त्यामध्ये अधिक 1 करायचं. म्हणजेच एकूण संख्या अधिक 1 भागिले 2. एकूण संख्या होते 51, 51 अधिक 1 भागिले 2 म्हणजेच 51 भागिले 2 म्हणजे 52 भागिले 2 बरोबर 26. म्हणून 10 ते 60 दरम्यान
एकूण समसंख्या 26 येतील. आता समजा याच्या दरम्यानच्याच आपल्याला विषम संख्या काढायच्या असतील तर एकूण विषम संख्या बरोबर दिलेल्या दोन्हीच्या दोन्ही संख्या समसंख्या आहेत आणि आपल्याला विषम संख्या काढायचंय म्हणून फॉर्म्युला थोडा बदलतोय आपला. एकूण संख्या वजा 1 भागिले 2. एकूण संख्या मिळाली आपल्याला 51. 51 वजा 1 भागिले 2 म्हणजेच 50 भागिले 2 बरोबर 25. 10 ते 60 दरम्यानच्या एकूण विषम संख्या 25 येतील. तिन्हीचे तिन्ही पण क्लिअर झालं. 10 ते 60 दरम्यानच्या एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या तर शेवटच्या संख्येमधून पहिली संख्या वजा करायची आणि त्यामध्ये अधिक 1 करायचं. त्या झाल्या एकूण संख्या. एकूण सम संख्या काढताना एक दिलेल्या दोन्ही संख्या बघायच्या कशा आहेत. जर दिलेल्या दोन्हीच्या दोन्ही संख्या जर समसंख्या असतील तर त्यामध्ये अधिक 1 करायचं आणि त्याला 2 न भाग लावायचं. दिलेल्या दोन्हीच्या दोन्ही समसंख्या आहेत आणि जर आपल्याला विषम संख्या काढायचं असेल तर एकूण संख्यामधून 1 वजा करायचं आणि त्याला 2 न भाग लावायचा. पाच ते 21 दरम्यानच्या एकूण नैसर्गिक संख्या किती? 5 ते 21 दरम्यानच्या एकूण नैसर्गिक संख्या किती? आता 5 ते 21 म्हणलेलं आपल्याला म्हणून आपण अगोदर एकूण नैसर्गिक संख्या काढूया. नैसर्गिक संख्या बरोबर एकूण नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या 21. त्याच्यामधून जर आपण पहिली संख्या वजा केली तर उत्तर येईल 16 अधिक 1 म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या येतील 17. आता आपल्याला समसंख्या काढायची. एकूण समसंख्या बरोबर कारण आता एकूण समसंख्या काढत असताना पहिल्यांदा हे पाहायचं की दिलेल्या संख्या कशा आहेत. दिलेल्या दोन्हीच्या दोन्ही संख्या विषम आहेत. 5 पण स्वतः एक विषम संख्या आहे. 5 विषम 21 पण विषम आहे. म्हणजे दोन्ही विषम दिलेत आणि सम काढायची. याचा अर्थ पूर्ण विरोध आहे. दोन्ही विषम आहेत आणि काढायची सम म्हणून एकूण संख्या वजा 1 भागिले 2. कारण का जर दोन्ही विषम देऊन जर विषम विचारलं तर आपल्याला अधिक करावं लागेल. दोन्ही विषम देऊन जर सम विचारलं तर वजा 1 भागिले 2 म्हणजेच एकूण 17 वजा 1 भागिले 2 म्हणजे 16 भागिले 2 बरोबर 8. म्हणून 5 ते 21 च्या दरम्यान एकूण समसंख्या 8 येते. आता या दरम्यान एकूण विषम संख्या घेतील ते काढू. एकूण विषम संख्या बरोबर दोन्हीच्या दोन्ही विषम संख्या आहेत आणि आपल्याला काढायचे पण विषम संख्या त्यामुळं एकूण संख्या अधिक 1 भागिले 2. एकूण संख्या 17 अधिक 1 भागिले 2 म्हणजेच 18 भागिले 2 बरोबर 9. जर त्याच्यावर एक नियम लक्षात येईल आपल्या की दिलेल्या दोन्ही संख्या कशा आहेत ते पहिलं पाहायचं. समजा दिलेल्या दोन्हीच्या दोन्ही संख्या विषम संख्या असतील आणि आपल्याला विषम संख्या काढायची असतील तर अधिक 1 करायचं आणि त्याला 2 न भाग लावायचा. दिलेल्या दोन्ही संख्या विषम संख्या आहेत आणि आपल्याला जर सम संख्या काढायची असेल तर एकूण संख्यामधून 1 वजा करायचा आणि त्याला 2 न भाग लावायचा. म्हणजेच दिलेल्या दोन्ही संख्या कोणत्या बघायचं. ज्या दिलेल्या दोन्ही संख्या ज्या प्रकारच्या असतील तेच काढायचं असेल तर अधिक 1 भागिले 2. दिलेल्या दोन्ही संख्या ज्या प्रकारच्या त्यापेक्षा वेगळं किंवा विरोध काढायचा असेल तर वजा 1 भागिले 2. आणि टाईप तिसरा याच्यावरचा 5 ते 30 दरम्यानच्या किंवा पर्यंतच्या एकूण नैसर्गिक सम व विषम संख्या किती? तर पहिला जो नियम आहे तर आपण यामध्ये लक्ष ठेवतो की दिलेल्या दोन्ही संख्या कशा आहेत ते पाहते. आता यामध्ये 5 ही स्वतः एक विषम संख्या आहे. 30 एक समसंख्या आहे म्हणजेच
एक एक आहेत. मगाशी ह्या दोन्हीच्या दोन्ही एक तर सम असायच्या किंवा दोन्हीच्या दोन्ही विषम असत होत्या. आता एक सम आणि एक विषम संख्या, म्हणजेच एक सम आणि एक विषम. तर पहिल्यांदा आपण एकूण नैसर्गिक संख्या काढू. नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या. शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक एक. शेवटची संख्या 30, पहिली संख्या 5, म्हणून त्यातून जर वजा केला तर 25 अधिक 1 बरोबर एकूण नैसर्गिक संख्या येतील 26. 5 ते 30 दरम्यानच्या एकूण नैसर्गिक संख्या 26 आल्या. आता याच्यापर्यंतच्या समसंख्या काढू. एकूण समसंख्या, पहिल्यांदा दिलेली संख्या एक विषम आणि एक सम आहे. जर असा असेल एक सम आणि एक विषम जर असेल मग पहिल्यांदा सम असेल किंवा पहिल्यांदा विषम असेल. पण त्या दोन्ही पैकी एक सम आणि एक विषम जर असेल तर डायरेक्ट एकूण संख्याला 2 न भाग लावायचा. एकूण संख्या भागिले 2. आपल्याकडे एकूण संख्या आलेली आहे 26. 26 ला जर 2 न भाग लावला तर उत्तर येईल 13. म्हणून 5 ते 30 पर्यंतच्या एकूण समसंख्या 13 आल्या. आता आपण एकूण विषम संख्या काढू. एकूण विषम संख्या बरोबर एकूण संख्या भागिले 2, म्हणजे एकूण संख्या 26 आल्या होत्या आपल्या. 26 ला जर 2 न भाग लावल्या तर 13. हे जर पाहिलं तर आपल्या एक लक्षात येईल की दिलेली जर एक संख्या विषम आणि एक संख्या सम असेल तर जेवढ्या नैसर्गिक संख्या येतात त्याच्या बरोबर निम्म्या निम्म्या, म्हणजे ज्याला आपण हाफ म्हणतो किंवा अर्ध्या म्हणतो, अर्ध्या संख्या सम संख्या येतात आणि अर्ध्या संख्या विषम संख्या असतात. म्हणजे सम आणि विषम या दोन्हीची संख्या समान असते. ज्यावेळेस दिलेली एक संख्या सम आणि एक संख्या विषम असेल तर. पुढचा टॉपिक ह्याच्यावरच, म्हणजे संख्यामध्येच त्यांची सरासरी, क्रमवार संख्येची सरासरी, क्रमवार संख्यांची सरासरी, क्रमवार संख्यांची सरासरी. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्कॉलरशिप परीक्षा असेल, नवोदय परीक्षा असेल, सैनिक स्कूल परीक्षा असेल किंवा तुम्ही जे ऑलिम्पियाड देणार असाल, मॅथ्स ऑलिम्पियाड वगैरे असेल किंवा आणखी मंथन सारखी परीक्षा असेल तर अशा परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो प्रश्न असा असतो की 8 ते 35 पर्यंतच्या सर्व क्रमवार संख्यांची सरासरी किती? सरासरी किती? साधा सोपा प्रश्न आहे, खूप इझी प्रश्न आहे. व्यवस्थित समजला तर खूप इझी प्रश्न आहे हा. 8 ते 35 पर्यंतच्या सर्व क्रमवार संख्यांची सरासरी किती? तर आपल्याला क्रमवार संख्येची सरासरी काढायची, म्हणून त्याचं सूत्र असते क्रमवार संख्यांची सरासरी बरोबर क्रमवार संख्यांची सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. साधं सोपं सूत्र आहे त्याचं. जिथून जिथपर्यंत विचारलं होतं 8 पासून 35 पर्यंत विचारलंय, म्हणजे पहिली संख्या 8, शेवटची संख्या 35. तर डायरेक्ट यामध्ये करायचा पहिली संख्या 8 अधिक शेवटची संख्या 35 भागिले 2. पण या दोघांची जर बेरीज केली 8 आणि 35 43 भागिले 2. 43 ला 2 न भाग लावायचा, 2 1.5. म्हणून 8 ते 35 पर्यंतच्या सर्व क्रमवार संख्यांची सरासरी ही 21.5 किंवा 21.5 एवढी येते. परत त्याचं सूत्र रिपीट करतोय. ज्यावेळेस आपल्याला क्रमवार संख्यांची सरासरी विचारली जाते त्यावेळेस पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 करायचं. म्हणजे जेवढ्या काही शिरेली संख्या असतील
तर त्याच्यामध्ये पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आणि त्याला 2 न भाग लावायचा. दुसरं उदाहरण पाहूया याच्या ठिकाणी. तर मग तुम्हाला विचारलेलं आहे 11 ते 50 पर्यंतच्या सर्व क्रमवार संख्यांची सरासरी किती. सेम याच्यामध्ये क्रमवार संख्यांची सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. त्यात पहिली संख्या आली, सुरुवात होती जे 11 पासून, म्हणून पहिली संख्या 11 अधिक 50 भागिले 2, म्हणून 11 अधिक 50 61 भागिले 2. जर 61 ला आपण 2 न, जर तुम्हाला इथे येत नसेल तर असा भाग लावू शकता तुम्ही. 61 भागिले 2, 2 न 6 ला भाग लावलं 3 येईल. 2 न 1 ला भाग, 2 न 6 ला भागलं 6, 0 वरून घेतला 1. आता 1 ला भाग जात नाही, मग वर 0 दिलं दशांश चिन्ह, आणखीन एक वरून त्याच्यावर 0 घेतलं आणि परत 5 चा भाग बसतो 10. म्हणजेच ज्यावेळेस आपण 61 ला 2 न जर भाग लावला तर त्याचं उत्तर येते 30.5 किंवा 30.5. याचाच अर्थ 11 ते 50 पर्यंतच्या सर्व क्रमवार संख्यांची सरासरी ही 30.5 किंवा 30.5 येते. पुढचा प्रश्न जो ह्याच्यावर विचारला जातो तो 9 ते 25 पर्यंतच्या सर्व क्रमवार सम व विषम संख्यांची सरासरी किती. विषम संख्यांची सरासरी किती. सम व विषम संख्यांची सरासरी किती. मागाच्या गणितामध्ये आपण सर्व क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी पाहिली होती. आता याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक सम किंवा विषम अशा प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण यामध्ये विषम संख्येची काढूया. विषम संख्यांची सरासरी बरोबर विषम संख्यांची सरासरी बरोबर पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले 2. त्याच्यामध्ये जी काही पहिली विषम संख्या असेल म्हणजे जिथून त्याची सुरुवात होते, जर ज्यावेळेस आपल्याला विषम संख्येची सरासरी काढायची असेल तर सुरुवातीची संख्या कोणती आहे ती पाहायचं, ज्याला आपण पहिली संख्या म्हणतो. पहिली संख्या जर विषम संख्या असेल तर डायरेक्ट ती संख्या घ्यायची बरोबर 9 अधिक शेवटची संख्या कोणती बघायचं 25. 25 ही पण स्वतः विषम आहे म्हणून डायरेक्ट आपण 25 घेतो तिथं. 25 भागिले 2, म्हणून जर या दोघांची बेरीज केली 9 आणि 25 जर बेरीज केली तर बेरीज येते 34. 34 ला जर 2 न भाग लावला तर उत्तर येईल 17. म्हणून 9 ते 25 पर्यंतच्या सर्व क्रमवार विषम संख्येची सरासरी ही 17 येते. आता आपण यातल्या सम संख्येची सरासरी काढूया. सम संख्यांची सरासरी बरोबर पहिली सम संख्या, जवळपास सूत्र तेच असणार आहे. पहिली सम संख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2. पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2. आता दिलेल्यापैकी पहिली समसंख्या आहे का पाहायचं, तर आपल्याकडे 9 दिले. 9 सम नाहीये, त्यामुळे 9 नंतर येणारी, व्यवस्थित समजून घ्या, आपल्याला ज्यावेळेस समसंख्येची सरासरी काढायची तर पहिली समसंख्या म्हणजे 9च्या नंतर येणारी संख्या, 9च्या अगोदरची संख्या घ्यायची नाही. जी पहिली संख्या असणार आहे त्याच्या नंतरची येणारी संख्या, जर ती समसंख्या नसेल तर, आता 9 ही विषम संख्या असल्यामुळं आपल्याला पहिली समसंख्या घ्यायची, म्हणजे 9 नंतर येणारी पहिली समसंख्या असेल 10 अधिक शेवटची जी संख्या 25. आता ही 25 पण सम नाही, ही पण संख्या स्वतः विषम आहे, त्यामुळे 25च्या अगोदर येणारी संख्या म्हणजे जी काय आपली शेवटची संख्या असेल त्या शेवटच्या संख्येच्या अगोदरची येणारी संख्या ती असेल सम संख्या, म्हणून 25च्या अगोदर येतं 24.
म्हणून 24 भागिले 2 म्हणजेच 10 अधिक 24 34 भागिले 2 बरोबर 17. लक्षात आलं असेल की आपल्या की विषम संख्येची सरासरी आणि क्रमवार सम संख्या सरासरी कशी काढायची. तर पहिली संख्या कोणती आहे ती पाहायचं. पहिली दिलेली संख्या सम आहे का विषम आहे. जर पहिली संख्या विषम असेल तर ती विषमला विषमच घ्यायची आणि समला मात्र त्याच्या पुढची संख्या घ्यायची. बघूया आपण काय असणार गणित याच्यावरची. प्रश्न विचारलेले आहे तुम्हाला. समजा 8 ते 25. दुसरा प्रश्न असेल 11 ते 40. तिसरा प्रश्न असेल 9 ते 23. याच्यातल्या आपल्याला समसंख्याची सरासरी काढायची, विषम संख्येची सरासरी काढायची आणि त्याच्यामधल्या नैसर्गिक संख्येची सरासरी काढायची. नैसर्गिक संख्येची सरासरी, तिन्हीची पण सरासरी आपण बघूयात यामध्ये काय काय येते ते. तर 8 ते 25 आपल्याला ज्यावेळेस समसंख्येची सरासरी काढायची असते त्यावेळेस 8 पहिली समसंख्या घेतो आपण. 8 सम आहे का? हो, 8 सम आहे. म्हणून 8 अधिक शेवटची समसंख्या 25 सम नाही विषम आहे, त्यामुळे 25 च्या अगोदर येणारी 24 भागिले 2 म्हणजेच 8 आणि 24 32 भागिले 2 बरोबर 16. म्हणून 8 ते 25 पर्यंतच्या सर्व क्रमवार संख्येची सरासरी किती? 16 येईल. आता त्यातल्या विषम संख्येची सरासरी काढूया आपण. विषम संख्या सूत्र मगाशीच पाहिले की विषम संख्येची सरासरी बरोबर पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या. आता पहिली विषम संख्या 8 तर विषम नाहीये, त्यामुळे 8 नंतर येणारी पहिली विषम संख्या 9 अधिक शेवटची जी संख्या आहे ती स्वतः विषमच आहे 25, म्हणून 25 डायरेक्ट घ्यायचं. 25 भागिले 2. 25 अधिक 9 बरोबर 34 भागिले 2 बरोबर 17. 34 भागिले 2 बरोबर 17. म्हणजेच एक संख्या सम, एक दोन्हीच्या दोन्ही सम असल्यामुळे सम संख्या आणि विषम संख्या. आता ज्यावेळेस आपल्याला नैसर्गिक संख्या काढायची असेल तर यामध्ये नैसर्गिक संख्येची सरासरीचं सूत्र मगाशी पाहिलं होतं. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 डायरेक्ट. पहिली संख्या 8 अधिक 25 33 भागिले 2 बरोबर 16.5. 11 ते 40 पर्यंतच्या समसंख्ये सरासरी काढायची म्हटलं तर पहिली समसंख्या 11 सम नाही, त्यामुळे 11 नंतर येणारी 12 अधिक 40 भागिले 2 म्हणजे 40 अधिक 12 52 भागिले 2 बरोबर 26. म्हणून 11 ते 40 पर्यंतच्या समसंख्येची सरासरी ही. तर 11 ते 40 पर्यंतच्या विषम संख्येची सरासरी बघूया आपण. 11 स्वतः एक विषम संख्या आहे म्हणून 11 अधिक 40 विषम संख्या नाही, 40च्या अगोदर येणारी विषम संख्या 39 भागिले 2. 39 अधिक 11 बरोबर 50 भागिले 2 म्हणून त्याची सरासरी आली 25. आता याच्या नैसर्गिक संख्येची सरासरी काढायची असेल तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 म्हणजेच 51 भागिले 2 बरोबर 25.5. 11 ते 40 पर्यंतच्या समसंख्येची सरासरी आली 26. 11 ते 40 पर्यंतच्या विषम संख्येची सरासरी आली 25 आणि 11 ते 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची सरासरी आली 25.5. आता आपल्याला 9 ते 23 पर्यंतच्या संख्येच्या समसंख्येची सरासरी काढायची. 9 ही स्वतः सम नाहीये, त्यामुळे 9 नंतर येणारी पहिली समसंख्या 10 अधिक 23 ही स्वतः पण समसंख्या नसल्यामुळे 23च्या पूर्वी येणारी 23च्या अगोदर येणारी 22/2 म्हणून 22 अधिक 10 32 भागिले 2 बरोबर 16. 9 ते 23 पर्यंतच्या सर्व क्रमवार संख्येची सरासरी ही 16 येईल. आता 9 ते 23 पर्यंतच्या विषम संख्येची सरासरी काढूया आपण. पहिली विषम संख्या 9, शेवटची विषम संख्या 23 भागिले 2
म्हणून 23 भागिले 2 बरोबर 32 छेद 2 बरोबर 16. म्हणजेच 9 ते 23 पर्यंतच्या सर्व क्रमवार विषम संख्येची सरासरी बरोबर 16 येईल. आणि तिसरं 9 ते 23 पर्यंतच्या सर्व क्रमवार नैसर्गिक संख्येची सरासरी 9 अधिक 23 भागिले 2 बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या 9, शेवटची संख्या 23. 9 आणि 23 32 भागिले 2 बरोबर 16. 32 भागिले 2 बरोबर 16. म्हणजेच 9 ते 23 दरम्यानच्या सर्व समसंख्यांची सरासरी 16 आली. 9 ते 23 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची सरासरी 16 आली. आणि 9 ते 23 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची सरासरी 16 आली.